आपल्या प्रत्येक भाऊचं लग्न म्हणल्यावर आडा होणार पोरं नाही. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. जर आजचा ब्लॉग आपल्याला आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आयडीला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. आणि आता मित्रांच्या खांद्यावर बसून थकलेला नवरदेव आता घोड्या बसून नाचतो. आणि इतक्यात आमच्या राहिलेले मित्रपरिवाराचे देखील आगमन झालेलं होतं. आणि आमच्या मित्रपरिवाराचा डान्स तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चला तर डान्स बघून घ्या. तर नवरदेवाला इतकं वर उचलून घेतलं होतं की नवरदेव म्हणला असं मी खालीच नसतो भाऊ, पण तिथं विषय गंभीर, तिथं मित्र खंबीर. पण नवरदेवाला काय खाली उतरवलं नाही आम्ही. डीजेच्या मागं नाचून नवरदेवाचं भागलेलं नाही दिसत म्हणून तो पुढे येऊन सुद्धा नाचत होता. आता नाचून वगैरे झालं होतं. आता आली होती बाई नवरदेवाच्या मेकअप. तर मस्तपैकी दिदीने आमच्या नवरदेवाचा मेकअप केला. तोपर्यंत मित्रांनी नवरदेवाला कोट आणि माळा घालून घेतली. दिदीने मंडवळ्या सुद्धा बांधून घेतल्या त्या नवरदेवाला. सगळा मेकअप वगैरे झाले. आमचा नवरदेव बघा किती भारी दिसतो. फक्त त्याला आता वहिनीची लिस्ट नाही लागायला पाहिजे, बाकी काही नाही. आणि तिथून त्याला उचललं आणि डायरेक्ट मांडलं लग्न मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी. आणि त्यांचा स्टेज पर्यंतचा एंट्रीचा व्हिडिओ. त्यांचा एंट्रीचा शूट घेतला आणि आलो होतो मित्रपरिवारापाशी, म्हणजेच आमच्या मैफिलीत. एकीकडे हे लग्न समारंभ चालू होतं आणि आमच्या मित्रांचं वेगळंच काहीतरी चालू होतं. आमचा मित्रपरिवार नवरदेवाला कमी आणि एकामेकांना जास्त अक्षता फेकून मारत. आता आमचा मित्रपरिवार चालला होता नवरदेवासोबत एक फोटो काढायला. आमच्या प्रत्येक भाऊचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की स्टेजवर उभा राहायला सुद्धा जागा नव्हती, म्हणून काही खालीच बसून फोटो काढून घ्या. फोटो काढून झाल्यावर मित्रपरिवाराने प्रत्येक भाऊला उकाणा घ्यायला एवढा आग्रह केला की शेवटी प्रत्येक भाऊला उकाणा घ्यावाच लागला. जर तुम्ही प्रत्येक भाऊचा उकाणा ऐकला नसेल तर पार्ट 1 मध्ये दिलेला आहे, जाऊन नक्की बघा. प्रत्येक भाऊचा उकाणा ऐकल्यानंतर वहिनी साहेबांना पण उकाणा घेण्यासाठी एवढा आग्रह केला की शेवटी वहिनींना पण आपला एक उकाणा घ्यावाच लागला. तर उकाणा ऐकून जा. वहिनीने एवढ्या भारी उकाणा घेतला की शेवटी सगळ्यांनी टाळ्यात वाजवली. आणि लग्नामध्ये आमच्या ब्लॉगर मित्राची पण भेट झाली होती. आलो होतो मस्तपैकी ग्रुप फोटो काढण्यासाठी आणि थोडी धमाल मस्ती करून सगळे मित्र ज्याच्या त्याच्या घरी गेले होते. आणि मी आलो होतो नवरदेवाचा आणि नवरीचा फोटोशूट बघायला. नवरदेवाचा आणि नवरीचा फोटोशूट बघितल्यानंतर मी, मयूर आणि काही मित्र परिवार आलो होतो बर्फाचा गोळा खाणे. बर्फाचा गोळा बनण्याचं काम चालू होतं. हा माझा मित्र मयूर लहान पोरांसारखे फुगे उडीत होता. मस्तपैकी गोळा हातात घेतला आणि खायला सुरुवात केली. आणि गोळा पण एवढा भारी झालता ना, तुम्ही पाहू शकता किती आवडीने मित्र परिवाराने गोळा खाता. ह्या मित्राचं लय वेळा चाललं होतं की मला पण तो या ब्लॉग मध्ये यायचंय, पण त्याला पण घेऊन टाकलं मग ब्लॉग मध्ये. आणि एकदा मयूर काय म्हणतोय बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आयडीला फॉलो करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.